ലക്ഷ്മി, സരസ്വതി, പാർവതി എന്നീ ദേവതാഭാവങ്ങളെ ഏകരൂപത്തിൽ ദർശിച്ചുകൊണ്ട് രചിക്കപ്പെട്ട കൃതിയാണ് ശ്യാമളാദണ്ഡകം. മാണിക്യവീണയും കയ്യിലേന്തി വിരാജിക്കുന്ന ശ്യാമളവർണ്ണയും മാതംഗ കന്യകയുമായ ദേവിയെ സ്തുതിക്കുന്നത് ഐശ്വര്യത്തിനും അഭീഷ്ടകാര്യസിദ്ധിക്കും ഉത്തമമാണ്. തമിഴ് ഭക്തി സാഹിത്യത്തിലെ പ്രധാനിയാണ് കമ്പർ. രാമായണം ആദ്യമായി തമിഴിൽ എഴുതിയത് ഇദ്ദേഹമാണ്. സരസ്വതി ഭക്തനായിരുന്ന കമ്പർ തൻ്റെ കൃതിയിൽ സരസ്വതി സ്തുതി, വിദ്യ, കലകൾ എന്നിവയെക്കുറിച്ച് എഴുതിയിരിക്കുന്നു. വിദ്യാരംഭത്തിനും ജ്ഞാനവർദ്ധനത്തിനും വേണ്ടിയുള്ള ഉപാസനയിൽ സരസ്വതി ദേവിക്ക് ഏറെ പ്രാധാന്യമുണ്ട്. ഇനി ഇന്നത്തെ സന്ധ്യാനാമത്തിന്റെ സമയമാണ്. കേൾക്കാം. जय जय राम जय जय राम जय जय सीताराम जय जय राम जय जय राम जय जय सीताराम जय जय राम जय जय राम जय जय सीताराम जय जय राम जय जय राम जय जय सीताराम. जानकी जीवन राम राम जय रघुनंदन राम राम जानकी जीवन राम राम जय रघुनंदन राम 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 जानकी जीवन राम राम जय रघुनंदन राम 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 जानकी जीवन राम राम जय रघुनंदन राम 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 जानकी जीवन राम राम जय रघुनंदन राम 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 जानकी जीवन राम राम जय रघुनंदन जानकी जीवन सीता मोहन राम जय रघुनंदन जानकी जीवन सीता मोहन राम जय रघुनंदन जानकी जीवन सीता मोहन राम जय जय राम जय जय राम जय जय सीताराम जय जय सीताराम. अयोध्यवासी राम राम आवर बांधव राम राम अयोध्यवासी राम राम आवर बांधव राम राम अयोध्यवासी राम 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 आवर बांधव राम राम अयोध्यवासी यावत् बांधव कौसल्यात्मज राम अयोध्यवासी यावत् बांधव कौसल्यात्मज राम अयोध्यवासी यावत् बांधव कौसल्यात्मज राम जय जय राम जय जय राम जय जय सीताराम जय जय राम जय जय राम जय जय सीताराम जय जय राम जय जय राम जय जय सीताराम जय जय राम जय जय राम जय जय सीताराम 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 जय जय सीताराम.